पोचलो. मध्ये चहा घ्यायला लागतं कारण आत्ता वाजलेच रात्रीचे 11:15 नाही 11:15 झाले आणि मी पोचलो आहे. कशेळी घाट क्रॉस केला आहे. मी इथे चाललो आहे माणगावला. सगळं होळी वगैरे झाली ती आवरली आणि मी निघालो आहे. तर माणगावला जाऊन थांबले. साधारण 12:15 12:30पर्यंत माणगाव पोचेल. जाऊया आणि पटपट बाकी आपण उद्या कंटिन्यू करू कारण उद्या खरी मजा उद्यापासून सुरू होते. सो चहा घेतला आणि हा रोड आहे त्या बाजूला समोरच आणि आपली सुकून इथे उभी आहे. प्रिंट काढायचे प्रिंट नाही काढले कलर गेला नाही. सो ही सगळी पब्लिक आहे आमची ट्रिपला येणारी. प्रिंट काढायची उज्जैनची सुरुवात झाली आहे. कपडे मी एवढ्या बॅगा कोणाच्या ते सांगा ओ. आणि ही जे काम करायला हिला आम्ही घेऊन चाललोय ते काम ही बरोबर करते. सो आता आम्ही फायनली कुठून आपण कुठे होता खोपोली मधून निघतोय. इथून आता आम्ही कुठे जाणार पहिले आपण जाणार ओंकारेश्वर. ताई आमची श्रुतीताई सगळं सांगेल. मी नाही सांगणार तू सांगा. कुठे कुठे जाणार आहे. इथून चाललो पहिले ओंकारेश्वर. तुला इथे करता आणि हा मुलगा आता काय करतो जॉब कुणाचा जॉब माझा कॅफे मध्ये आणि मला इस्त्री करायला येत नाही. अरे ही इस्त्री कशी करायची ते हँगरला लटकवायचं उभं करायचं खालचं नाहीये. ही गरीब एवढं मला कळत रे. ही गरीबाची इस्त्री नाहीये. ही ह्याच्यातली इस्त्री. हा अमिरोंची इस्त्री बरोबर बोलला. हे बघा पकडली गेली. हिला येते इस्त्री करता पण ही काय करून देणार नाही बोलते. चल नको करू. स्वतः चहा प्यायलोय. चहा छान बोललो श्रुतीने बोललो का दादू थँक्यू. त्याच्यामुळे आता आम्ही फ्रेश झालोय. मी 5:30ला निघालेलो आपल्या माणगाववरून आणि इथे पोहोचलो 7:30 पर्यंत. दीदीला वगैरे पिकअप केला आणि आता निघूया 25 सेकंद आणि बाकी ब्लॉग कंटिन्यू कराच तुम्ही. ही बॅग ठेव दादू. एवढंच झालं एवढंच आहे. पाणी पी जरा चांगलं मस्त पैकी हायड्रेट राह. काय बोलायचं तुला. निघायचं का हो चलो. तुला ना गो बबड्या. हा आमचा प्रवास सुरू झाल्याचा हा पहिला स्टॉप आहे. इकडे आता आम्ही शांताबाई धाब्याला भुर्जी पाव आणि सगळं आता काय काय बघतोय. वडापाव भुर्जी पाव काय मिळेल आणि माही एकदम गॉगल बिगल घालून बघतोय आता काय करायचं. अरे सॉरी या साईडला मिळायला पाहिजे. माही पाहिजे कॅमेरा कसं हां ब्लॉगमध्ये हसा हसा. आणि या दोघांना आम्ही आता काम दिलंय की पहिले तुम्ही ब्लूटूथ कनेक्ट करा गाडीचं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला खायला प्यायला मिळेल काय ते. म्हणून आमचे हे 3 कार्यकर्ते ते ब्लूटूथ कनेक्ट करायला लागलेत. त्याच्याशिवाय त्यांना खायला मिळणार नाही हे माहिती आहे. तुझा कंपनी नथिंग देते. हे ना मी सांगून कुठे लपून देऊ कोण बोललं पण चिट करू शकतो का.
सो आता कर्जतवरून आम्ही निघतोय. कर्जतला CNG आणि पेट्रोल फुल केलं आहे आणि आज नेमकं रस्त्यातनं सगळीकडे ते आपले सगळे गावागावातली लहान मुलं आहेत ती गाडी थांबवून काहीतरी पैसे मागत आहेत. सो आता म्हणून पेट्रोल पंपवर म्हटलं सुट्टे पैसे आपण कलेक्ट करूया कुठेतरी, म्हणजे 10-5 त्यांना देता येतील. व्हिडिओ काढणार आमच्या चॅनलला लाईक करा. हो हे पैसे देतो आम्ही, लाईक करा चॅनलला. करू ना सगळ्यांना सांगा एवढ्यांना. हॅपी होली. नाही घेतलं, फ्री मध्ये सोडलं, फ्री मध्ये. हॅपी होली. आपण थांबत ना. जरी केलं तरी चेंज नाही होणार. जागा नाही आहे होणार कुठे पाणी घेऊन बालदीत. तिकडे चालू आहे. काय करतेस तू? तू काय विष ब्लॅक टी ए इथे येऊन बसायचं नाही. बसलं इथे शांत आता बरोबर 7:15 झालेत आणि आम्ही थोडंसं मी
आपली काच साफ करायला थांबलेलो म्हणून आता सगळे वॉशरूमला वगैरे गेले. किती वेळ काढतात काय माहिती. आणि एकटा बघा माहीला खेळवते मस्त. आणि जो चंद्र दिसतोय ना झाडाच्या वरती मस्तच दिसतोय आज. एक नंबर व्ह्यू मिळालाय. तर आता बरोबर 7:15चा टाइम झाला आणि काय व्ह्यू आहे. मस्त अशी आपली गाडी पार्क आहे पेट्रोल पंप जवळ आणि समोर चंद्र जो दिसतोय ना मस्त दिसतो. आणि नितेश इथे आपल्या बाळाला खेळवतोय बघा. तर एकदा कसं वाटतं आतापर्यंतचा प्रवास तुला? तू कंटाळली पण ही कंटाळली. तुझा पहिला प्रवास आहे. पहिला प्रवास आहे ना एवढा लांब. हां आजवळ किती किलोमीटर? फक्त 250 किलोमीटर आणि हे डायरेक्ट 750-800 किलोमीटर. आपण प्रवासच करायचा आहे. तिला फिरायचं काय नुसतं फिरायचं म्हणा टाळ्या वाजवत फिरायचं. दिसला का तिने तुला त्रास दिला असं? बिंदास फिरायचं काय घरी बसायचं नाही. हां तर आता अजून 4 तास दाखवत आहे. तिथून वाजले 11, 11:15 पर्यंत आम्ही ओंकारेश्वरला पोचू. आणि आता ह्या दोघी ज्या आल्यात ना त्या आता सांगणार आहेत या मागच्या व्ह्यूला फोटो काढा. आम्हाला आता बघा फक्त बघत राहा त्या नक्की सांगतील. आता काय करायचंय? तर आता सगळं होत आम्ही साधारण 100 किलोमीटर आहे अजून ओंकारेश्वर. सो इथे धाब्यावर थांबलेलो कारण खूप भूक लागलेली. आणि आता परत सगळे आता झोपायच्या ह्याच्यातच आहेत. कंटाळेत प्रवासाला. सकाळपासून प्रवास चाललाय. सो मी काय एक काम करू आपण हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. बाकी उद्यापासून उज्जैन आणि ओंकारेश्वर आणि उज्जैनचे सगळे व्हिडिओज आपले येत राहतील. सो हा ब्लॉग इथेच थांबूया. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी यू सून.